नाही। स्वराज्य संस्थापक राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज, आदर्श पुत्र छत्रपती संभाजीराजे, आरक्षणाचे कैवारी राजश्री शाहू महाराज, युवकांचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद। आणि सध्याचं राजकारण, आपण कोणाच्या मागं पळायचं आणि कोण कधी कोणत्या पार्टीत बसल आणि नेमकं कोण कोणती कधी शपथ घेऊन घरी येईल आणि शपथ आल्यावर कोण पाठविलं आणि कोण कोणाला भेटायला जाईल याचा ताळमेळ न लागणारं राजकारण सध्या जर कदाचित भगतसिंगांनी पाहिलं असतं तर भगतसिंग आपल्या मित्र सुखदेवला म्हणाले असते, अरे कई वोटों के लिए मर गए, कई नोटों के लिए मर गए, कई वोटों के लिए मर गए, कई नोटों के लिए मर गए, होते भगत सिंह जिंदा तो कहते सुखदेव से साला हम भी